ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मंडळी, खूप जणांची इच्छा होते की ओंकारेश्वर देवस्थान आम्हाला दाखवा. बऱ्याच जणांची इच्छेसाठी मी तुम्हाला आज आपल्या देवस्थानाकडे, ओंकारेश्वर देवस्थानाकडे घेऊन जातोय. आता ही जो रस्ता आहे तो कुंभेफळ जानेगाव हा रस्ता आहे आणि हे मंदिराकडे जाणारा म्हणजे देवस्थानाकडे जाणारा हा रस्ता आहे. तर मी तुम्हाला देवस्थानाकडे घेऊन जातो. तर हे असा रस्ता आहे, इथे हे जुना रस्ता आहे. आता नवीन रस्ता पलीकडून व्हायला आहे, पण हे तुम्हाला जुन्या रस्त्याकडून घेऊन जातो. आता हे बोर्ड, आता ह्या रस्त्याने आपण देवस्थानाकडे जाऊया. हे बोर्ड आहे. तर मी तुम्हाला श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान सगळ्याच्या इच्छासाठी, म्हणजे बऱ्याच जणांनी इच्छा प्रगट केली की आम्हाला ओंकारेश्वर देवस्थान दाखवा. पूर्वी एकदा मी टाकला होता व्हिडिओ, पण काही नवीन मंडळी आहेत, त्यांना वाटतं की देवस्थान कसं आहे ते पाहावं, म्हणून मी तुम्हाला देवस्थानाकडे घेऊन जातो आहे. तर आता उद्या महाशिवरात्री आली, त्यानिमित्त बरंचसं कामकाज चालू आहे तिथं. समजा रंगरंगोट्या वगैरे नवीन मंदिराच्या ते जवळजवळ बऱ्याचपैकी झालेले आहेत. आता मी तुम्हाला ओंकारेश्वर देवस्थानाच्या गेटपाशी आलो आहे. हे तिथं बोर्ड आहेत असे, तर हे तुम्हाला दिसतेत का नाही? हां, तर हे जुनं मंदिर आहे. तर हे आता आपण देवस्थानामध्ये परिसरामध्ये आलेलो आहोत. तर हे पूर्वीचं जुनं देवस्थान म्हणजे ओंकारेश्वरचं आहे. तर हे इथून ह्या रस्त्याने आपण आता मध्ये समजा आलेलो आहोत. तर इथं आल्यानंतर भक्तांना पाणी पिण्यासाठी आहे इथं सोय. हे असं, यानंतर ही जुनं देवस्थान आहे. तर आतमध्ये तुम्हाला घेऊन जातो मी, थोडंसं दाखवतो आतमध्ये. हे आमुष्याला समजा कोण अन्नदान वगैरे करतं काय, त्यांचे हे समजा नाव आहेत. इथं बॅनर आहेत. हा जो फोटो आहे ते 17-18 वर्षापूर्वीचा आहे, ज्यावेळेस मी समजा अनुष्ठान करत होतो त्यावेळेसचा फोटो आहे हा. 16-17 वर्ष झाले असतील कदाचित त्याला. तर हे नवीन मंदिर बांधकामाचा बोर्ड आहे इथे. नंतर हे जे आहे शिवनाम बँक याचा बोर्ड आहे. ही मंत्र जप वगैरे अशा प्रकार माहिती ह्याच्यात. तर समजा इथं गुरुगादी वगैरे, आता ही सध्या पसरा काढला आहे ह्याच्यामुळे महाशिवरात्रीचं कामकाज साफसफाई चालू आहे, त्याच्यामुळे हे काढलं आहे सगळं सामान इकडे बाजूला. तरी हे आतमध्ये शिवलिंग आहे याच्यात. तर मी तुम्हाला आता नवीन मंदिर जे आहे त्याच्याकडे मी घेऊन जातो, तुम्हाला दाखवतो ती कसं आहे सध्या. थोडीशी रंगरंगोटी वगैरे काय कलरिंग वगैरे चाललं आहे, ते झालेलं आहे काही. तर मी इथं जे आहेत, इथं प्रत्येक आमुष्याला वगैरे इथं अन्नदानासाठी हे समजा चुलीत हे मोठं आहे. हे सध्या तर अशा पद्धतीनं तुम्हाला मी दाखवत आहे, जसं जमन तसं. असा मोठा परिसर आहे हे. आता हे जे ज्यावेळेस लिंग स्थापन होते, छोटं एवढंच झाड, हे उंबराचं झाड 2 वर्षापूर्वीचा ऑटोमॅटिक उगवलेलं आहे इथे. आता हे याच्या परिसरातलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगायचं, हे औदुंबर आहे, हे ओढ आहे आणि पलीकडलं पिंपळ आहे. हे पिंपळ आहे, पिंपळाचं आहे. हे तिन्ही एकत्र येतं. हे तीन जे वृक्ष ती एकत्र येतं.
त्यानंतर आता मी तुम्हाला नवीन मंदिराकडे मी घेऊन जातोय. हे बांधकामवर गणपतीचं राहिलेलं आहे, पण ही खाल्ला गाभारा तयार झाला आहे. फक्त फरशी वगैरे राहिलेली आहेत खाल्ल्या गाभाऱ्यातल्या. तरी मी तुम्हाला दाखवतो, जेवढं जमन तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे असं इथून आपल्याला मंदिराकडे जायचं आहे. हे नेटका आता फरशा बसवल्या शिवरात्रीसाठी चाललं आहे काम त्याचं. तर मी तुम्हाला वर जे आहे गणपतीचं मंदिर होतं आहे वरी, अजून बांधकाम नाही झालेलं, त्यात सुरुवात व्हायला लागली त्याची. आणि हे ओंकारेश्वरचं हे नवीन मंदिर झालेलं समजा. तुम्हाला आतमध्येही दाखवतो, पण तुम्हाला हे फिरण्याचा मार्ग एक दाखवतो. म्हणजे एक 100 मीटर मार्ग आहे हा. पटपट पटपट दाखवतो, म्हणजे तुम्हाला बी बोर होणार नाही. जरा खूप लांब आहे हे, असं आतमध्ये जायचं आहे याला. हे असं फिरत 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 असं जायचं. हे पूर्ण कल्पना, मंदिराची कल्पना जी आहे ते माझी आहे कल्पना. म्हणजे माझ्या कल्पनेप्रमाणे हे तयार केलेलं आहे. मग सर्वांच्या सहकार्यातून हे वास्तू निर्माण झाली, मंदिर निर्माण झालेलं आहे. तर हे असं इथून घेऊन आता इथं आलोत आपण. यानंतर आपण आतमध्ये जाऊया. आता शिवरात्रीनिमित्त रंगरंगोटी वगैरे केलेली. हे असं खाली उतरावं लागतं, 12 फूट खाली असं उतरून जावं लागतं. हे सध्या काम चालू आहे त्याच्यामुळं साफसफाई. हे काम चालू आहे रंगरंगोटी. हे लिंग आहे, सगळ्यात मोठं हायस्ट लिंग आहे हे. फार मोठं आहे. हे दत्त महाराज आहेत. आता हे रंगरंगोटी केलेले आहेत असं. अशा पद्धतीनं शिवरात्रीची तयारी चाललेली आहे समजा. आता मी बाहेर घेऊन जातो, तुम्हाला दाखवलं तुम्हाला, तर हे बाहेर घेऊन जातो. हे नंदी महाराज. आता हे वर चढावं लागतं, पण खाली आलं. सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे सकाळी सूर्योदय झाल्यानंतर, सूर्योदय झाला की प्रथम शिवलिंगावर ही सूर्यकिरण पडतात, अशी व्यवस्था केलेली आहे याची. मी तुम्हाला बाहेर आता परत एकदा म्हणजे इकडल्या साईडकडून दाखवतो. हे असं आता नवीन फरशी बसून घेतली. आता हे चालूच होतं बघ. काम चालू आहे हे फरशीचं. हे अशा पद्धतीनं ओंकारेश्वर देवस्थान आहे. आपली प्रतिक्रिया कळवा, सांगा कसं आहे, काय वाटलं ते. तर बऱ्याच जणांची इच्छा होती म्हणून मी तुम्हाला दाखवलं. तर आपली प्रतिक्रिया मला जरूर सांगा. तर मंडळी, आता आपला निरोप घेतो, कारण महाशिवरात्रीची तयारी करायला चालू आहे. तर बऱ्याच जणांच्या इच्छेसाठी मी तुम्हाला हे देवस्थान आज दाखवण्याचा प्रयत्न केला, थोडक्यात दाखवलं. तर आता आपला निरोप घेतो. ओम नमः शिवाय नमः.